भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आहे, दासबोध आहे. हे 3 प्रधान ग्रंथ आपल्या मराठी वाङ्मयात मानले जातात. पण पहिले जे 2 ग्रंथ आहेत, हे कशाची तरी टीका आहे. अजून काही नवीन शिकण्याची किंवा शिकवण्याची आवश्यकता जर निर्माण झाली, तर भगवंत कुठल्यातरी महापुरुषाला उपदेश करेल, आता नवीन ग्रंथ लिहायला घे. पण तो निर्माण झाला नाहीये आजपर्यंत. याचा अर्थच असा आहे, की दासबोधापर्यंत जेवढी काही शिकवण आहे, ती शिकवण परिपूर्ण आहे. ती आजच्या काळाला सुद्धा सुसंगत अशी आहे. हे दासबोधाचं फार आगळं-वेगळं वैशिष्ट्य आहे, असं म्हणू शकतो. अखंड सावधान असणं म्हणजे धर्मपालन करणं आहे. आपल्याला धर्मपालन म्हणजे काहीतरी वाटतं असं पाणी ह्या हातावरून सोडा, मग असं सोडा, की असं सोडा हा तपशिलातला विषय आहे. धर्म म्हणजे काय? दाक्षम एकपदम धर्म्यम. दक्षता, जिथं जे करायला हवं ते मला करता येणं, जिथं जे टाळायला हवं ते टाळता येणं, याच्याबद्दल मी पूर्णपणे जागरूक असणं, याला दक्षता म्हणतात. त्यालाच धर्म म्हटलेलं आहे. भोंदू असणं वेगळं, संत असणं वेगळं आणि संतत्वाच्या दिशेनं पुढे जाणारा पण संत नसलेला वेगळं. हे 3 वेगळे कळले पाहिजे. नमस्कार आणि वेलकम. अनुभवांकाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी दासबोध वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. मूर्खांचे प्रकार वगैरे बरंच काही ऐकलं असेल. आज आपण अजय व रामदास यांना ह्याच्यासाठी खास बोलावलं होतं, की समर्थ रामदासांनी लिहिलेलं वाङ्मय असेल, त्यांचं कार्य असेल, त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केलाय. त्यांनी एक्झॅक्टली काय केलेलं आहे? दासबोधात एक्झॅक्टली काय-काय लिहिलेलं आहे मूर्खांचं सोडून. तर खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं तुम्हालाही ऐकायला खूप आवडेल. त्याचप्रमाणे जे भोंदू साधू वगैरे असतात, त्यांना कसं ओळखायचं? याच्यावर पण आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. सो आपण डायरेक्टली एपिसोडकडे जाऊयात. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तुमचे पण स्वतःचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. महाराज धन्यवाद. तुम्ही आज इथं आलात वेळात वेळ काढून. सर्वप्रथम मला तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल. त्याचबरोबर आता प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, की महाराज केमिकल इंजिनिअर आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं वळले. तर ही एक पार्श्वभूमी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असं तुम्ही दोन्ही सांगू शकाल का? श्रीराम. माझं नाव अजय आनंद देशपांडे आणि रामदासी परंपरेमध्ये आल्यानंतर अजयबुवा रामदासी असं म्हटलं जातं. अ, मिरजमध्ये बालपण गेलं. जन्म तसा सोलापूरचा आहे. पण पहिलं वर्ष रत्नागिरीमध्ये वडील तिथं अ, जलनिस्सारण मंडळ महाराष्ट्र शासनाचं इथं सेवेमध्ये होते, शासकीय सेवेत. त्यानंतर मिरजमध्ये आमचा मोठा वाडा आजही आहे. तर त्या ठिकाणी मी इंजिनिअर होईपर्यंत राहिलोय. मध्ये एक 2.5 वर्ष मुंबईत तेवढं जाणं झालं. वडिलांची बदली मुंबई म्हणजे कोकण या ठिकाणी झाली होती. पण प्राधान्यानं माझं वास्तव्य त्याच ठिकाणी झालं. मध्यमवर्गीय अ, समाज घटकातून मी येतो. आई उच्च शिक्षित होती. एम-एससी, बी-एड झालेली होती. केमिस्ट्री या विषयामध्ये. पण प्राधान्यानं तिने गृहिणीचंच कार्य केलं. अ, वडील मात्र अ, ज्याला आपण कार्यकारी अभियंता किंवा क्लास वन ऑफिसर म्हणतो, असे होते आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे. तर अशा ठिकाणी मी होतो आणि नंतर इंजिनिअर वडिलांच्या सांगण्यावरून झालो. कारण शिक्षण पारमार्थिक आणि व्यावहारिक कशा पद्धतीनं व्हायला हवं, याचे काही ठुकताळे डोक्यामध्ये होते. पण आपल्याकडं एक परंपरा आहे, की अ, असं म्हणतात, की "बाबा वाक्यम प्रमाणम." वडील जसं सांगत गेले, त्या पद्धतीनं मी शिकत गेलो. त्यांच्याच सांगण्यावरून मी केमिकल इंजिनिअर झालो. त्या विषयामध्ये थोडी गतीही होती आणि आवडही होती आणि शिक्षणसुद्धा सांगलीमध्ये झालं आणि तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर वडिलांच्याच सांगण्यावरून काही काळ नोकरीसुद्धा केलेली आहे.
धाकटा भाऊ आहे मला सख्खा. तो सुद्धा सिव्हिल इंजिनिअर झाला आणि स्वतःचा व्यवसाय करतो आणि काही सामाजिक कार्यसुद्धा त्याचं चालू आहे. समर्थ रामदासांचं जे वाङ्मय त्याच्यामध्ये आपली गोडी कधी आणि कशी निर्माण झाली? म्हणजे तुम्ही ॲक्सिडेंटली आलात त्याच्यामध्ये का अनुभव किंवा प्रचिती असं काही झालं आणि त्याच्यामुळे तुम्ही इथं वळालात? तर त्याचा काय अनुभव आहे? जर घराचा विचार केला, तर ॲक्सिडेंटली आलो असं म्हणता येऊ शकेल. कारण घरी अशी काही परंपरा समर्थांची आहे, असं काही नव्हतं. पण बालपणापासून राम, हनुमान या देवतांबद्दल फार विशेष असं आकर्षण होतं आणि मिरज या ठिकाणी अ, समर्थांच्याच परंपरेतील वेणाबाई यांचा मठ जो आजही कार्यरत आहे. तर तिथंही अधेमध्ये जाणं व्हायचं आणि लहानपणी आमच्या मुलांचे खेळ कारण वाडा असल्यामुळं एकत्रित कुटुंब पद्धतीप्रमाणे आम्ही लहानपणी वाढलो आमच्या सुदैवानं. तर आमचे खेळसुद्धा बऱ्याच वेळेला राम, सीता, हनुमान म्हणजे अगदी अ, थोडा विनोदाचा विषय, की खराट्याच्या काडीचा धनुष्य बनवायचा आणि दुसऱ्या खराट्याच्या काडीचा बाण बनवायचा आणि आपल्याच एका भावाला रावण बनवायचा, आपण राम बनायचं. अशा प्रकारे ते खेळ चालले आणि हे जे व्हायचं, हे कुठून तरी पूर्वसंस्कार ज्याला आपण म्हणतो, त्याचाच तो प्रभाव असला पाहिजे अशी माझी स्वतःबद्दलची धारणा आहे. आणि त्याच्यातून ते सगळं होत गेलं आणि नंतर एक प्रसंग असा आला, मला वाटतं 6वी किंवा 7वी मध्ये एका अ, ठिकाणी आम्ही गेलो असताना राहायला काही दिवस गेलो होतो. त्या ठिकाणी पुण्याचे जे पळणिटकर गुरुजी म्हणून होते, ज्यांच्यामुळे श्रीधर स्वामींनी सुद्धा पुणे सोडून सज्जनगड गाठला. तर त्यांचं एक श्री समर्थ चरित्रामृत नावाचं पुस्तक, ते माझ्या हातात आलं आणि ते पुस्तक मी रात्री जागून वाचायचो तिथं. कारण घरी न्यायचं नाही ना, जी आपली वस्तू नाही ती घरी न्यायची नसते. तर ती तिथंच ठेवायची. पण आता 3च दिवस आपल्याकडे आहेत, म्हणजे 3 रात्री आहेत. कारण दिवसभर दंगामस्ती करण्यात घालवायचा. 6वी-7वीतली गोष्ट आहे. तर आता हे पुस्तक वाचावं म्हणून 3 दिवस 3 रात्र ते वाचन केलं आणि त्यानंतर ती रामभक्ती, हनुमान भक्ती पूर्ण समर्थांच्या चरणी समर्पित झाली. आणि तेव्हापासून समर्थ ऐक्य समर्थ हाच विषय डोक्यामध्ये आहे. त्यामुळं तसं म्हटलं तर समर्थांच्या संदर्भातील वाङ्मय 6वी-7वीत वाचलं, पण त्यानंतर लगेच समर्थांचा प्रधान ग्रंथ ग्रंथराज दासबोध हे कळल्यानंतर 7वी मध्ये मी ग्रंथराज दासबोध एकदा वाचून घेतला. त्याचं कारण मिरजमध्येच वेणाबाईंचा मठ जसं मी मगाशी म्हटलं होता, तिथून तो मिळवला आणि ते वाचायला मग ते सातत्यानं वाचन चालू राहिलं. समर्थांचे इतर वाङ्मयही त्या अनुषंगानं वाचत गेलो. इतरही संतांची विवेकानंद आहेत किंवा योगानंद आहेत, अरविंद आहेत अ, आणि अन्यही संतांची जे काही वाङ्मय आहे, त्याचं अध्ययन चालू राहिलं. अशा प्रकारे सूत्रपात झाला असं आपण म्हणू शकतो. हं. ओके, ओके. आता तुम्ही सांगितलं, की अ, समर्थ रामदासांचा दासबोध आणि या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या. तर त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती द्याल का? आणि विशेष करून आजच्या काळामध्ये जे आपण आजूबाजूलाच बघतोय सगळं एकंदरीत सगळेच बघतायत. तर त्याचा रिलेव्हन्स याच्याशी कसा लावता येईल? समर्थांनी 35,000 ते 40,000 ओव्या भरतील, एवढं प्रचंड वाङ्मय निर्माण केलेलं आहे. त्याच्यातील 7,751 ओव्या असणारा दासबोध, ज्याला ग्रंथराज असं म्हटलं, तर हा त्यांचा प्रधान ग्रंथ मानला जातो. समर्थांचं कार्य फार अद्भुत आहे. तो विषय आपण नंतर पुन्हा बोलू. पण या प्रश्नापुरतं उत्तर द्यायचं झालं, तर समर्थांनी स्वतःच म्हणून ठेवलेलं आहे, की "आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा हो खेद भक्तजनी." त्यामुळं आता काही लोक आत्माराम नावाचा एक ग्रंथ आणि दासबोध असे 2 ग्रंथ मानतात, पण तसं मानण्याचं कारण नाही. कारण दासबोध हाच माझा आत्माराम आहे, म्हणजे माझं स्वरूप आहे. असंच त्याचा अर्थ करणं उचित आहे आणि म्हणून त्या दासबोधाला जर समर्थ इतकं महत्त्व देत असतील, तर स्वाभाविकच तो ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. आता या ग्रंथाचं स्वरूप काय आहे? तर या ग्रंथाचं स्वरूप तुम्हाला
भक्तीचेन योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. असं अगदी पहिल्याच समासामध्ये समर्थ चौथ्या ओवीत सांगतात. म्हणजे ज्याला भगवत भक्ती करायची आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी हा ग्रंथ वाचावा आणि त्याच्यातून भ्रांती, दोष सगळे तुमचे नष्ट होतील. इथंच विवेकाची प्राप्ती होईल, असं त्याचा भावार्थ किंवा ती फलश्रुती सांगितलेली. पण या ग्रंथाचं एक आगळं-वेगळं पण असं आहे, की हा कुठल्याही ग्रंथावर अन्य पूर्वासुरींचा असणाऱ्या एखाद्या ग्रंथावरचं भाष्य नाहीये, टीका नाहीये, चूर्णिका नाही आहे. एखादं असं वाङ्मय नाही, की अमक्याचा आधार घेऊन मी हे लिहिलेलं आहे किंवा अमक्याचं अनुवाद मी करत आहे. असा हा ग्रंथ नाहीये. बरं आणखी एक मुद्दा या ग्रंथाबद्दल बोलता येईल, की हा ग्रंथ परमार्थाबद्दल जरी बोलत असला, तरी त्यांनी प्रपंचाला अस्वीकार केलेला नाहीये. कारण हिंदू धर्माच्या व्याख्येमध्ये जी सर्वमान्य व्याख्या आहे, की यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धीस्स धर्मः असं म्हटलंय. अभ्युदय म्हणजेच धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ ज्याला आपण प्रपंच म्हणू शकतो आणि निःश्रेयस किंवा मोक्ष हा मुक्तीचा पुरुषार्थ. तर ह्या दोघांचं संघटित स्वरूप म्हणजे धर्म आहे आणि या धर्माला पूर्ण रूपानं तत्वज्ञानाच्या अंगानं अभिव्यक्त करणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. मराठी सारस्वताचा जर तुम्ही विचार कराल, तर भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आहे, दासबोध आहे. हे 3 प्रधान ग्रंथ आपल्या मराठी वाङ्मयात मानले जातात. अन्यही ग्रंथ आहेत, पण यांचं विशेष महत्त्व आहे. पण पहिले जे 2 ग्रंथ आहेत, हे कशाची तरी टीका आहे. तशी ज्ञानेश्वरी ही अ, भगवद्गीतेवरची टीका म्हणजे टीका ग्रंथ आहे किंवा नाथ भागवत हे सुद्धा मुळातलं जे भागवत आहे त्याच्या एकादश स्कंधावरची टीका आहे. पण दासबोध हा स्वतंत्र ग्रंथ आहे, की जो कुठल्याही ग्रंथाची टीका नाहीये. तो स्वतंत्रपणे त्याची रचना झालेली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दीर्घ कालखंडामध्ये लिहिला गेलेला आहे आणि ज्या-ज्याप्रमाणे संप्रदायामध्ये नवीन-नवीन गोष्टी येत गेल्या, त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर आपल्याकडे असायला हवं. म्हणून त्या गोष्टींचा जो उपदेश केला गेला, तो उपदेश केलेला हा एक ग्रंथ आहे आणि त्याचं संकलन सगळ्यात शेवटी समर्थांनी देह सोडायच्या 2-2.5 महिने आधी त्याचं संपूर्ण पुन्हा एकदा संकलन म्हणजे संस्करण ज्याला म्हणतो किंवा मराठीत त्याला आपण सध्या एडिशन असं म्हणतो. सध्याची मराठी आपली अशीच आहे. बरोबर ना? फर्स्ट एडिशन, सेकंड एडिशन असं हां. तर ते करून समर्थांनी स्वतः ज्याला अंतिम स्वरूप दिलेलं आहे, असा हा ग्रंथ आहे. आणि याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये राजनीती सुद्धा आहे. याच्यामध्ये धर्मकारण सुद्धा आहे, राजकारण सुद्धा आहे, समाजकारण सुद्धा आहे, अर्थकारण सुद्धा आहे. भिक्षेसारखा विषय पण हाताळलेला आहे, कवित्वासारखा विषय हाताळलेला आहे. म्हणजे जे विषय हाताळण्यासारखे आहेत, महत्त्वाचे आहेत, की जे रोजच्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. ते सर्व विषय आहेत. अगदी एक समाज तर असा आहे, की जो निद्रा निरूपणावर आहे. लोक झोपतात कसं याचं वर्णन केलेलं आहे दासबोधामध्ये. लोक झोपतात कसे, कशा-कशा पद्धतीनं झोपतात आणि त्याचा क्लायमॅक्स शेवट अगदी अद्भुत केलेला आहे. तो काही आत्ताचा विषय नाहीये. म्हणजे असेही विषय त्याच्यात हाताळलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की झोपडपट्टीतला एक माणूस आहे आणि तो प्रश्न विचारतो, की "स्वामी माझी अशी-अशी दुरवस्था आहे. मी जगावं की मरावं?" अशा माझ्यासमोर माझा प्रश्न आहे. तर त्याला तू कसं जगावंस हे सांगता तू मोक्ष कसा मिळवू शकतोस इथपर्यंत त्या समासात उपदेश आहे. आणि दुसरे काही प्रश्न आहेत, की जिथं तो अधिकारी इतका शिष्य समोरचा आहे, की तो थेट ध्यानाला बसेल तर मुक्त होईल इतकी त्याची पात्रता आहे, अशालाही केलेला उपदेश आहे. म्हणजे ज्या ग्रंथाला सर्वांगीण असं म्हणता येईल, की त्याच्यातून कोणताही महत्त्वाचा विषय सुटलेला नाही, असा हा एक अद्भुत ग्रंथ आहे. अ, टीका करणं या संदर्भात मी असं बोलत नाहीये, पण माझं म्हणणं समजून घ्यावं श्रोत्यांनी सुद्धा, की ग्रंथराज नावाचा एक पूर्वी ग्रंथ होता मराठीमध्ये. असे काही ग्रंथ होते. त्याच्यानंतर भावार्थ दीपिका आला. म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आला. पण तो ग्रंथ निर्माण झाल्यानंतर सुद्धा अंदाजे 2-3 शतकांनी पुन्हा
एकनाथी भागवत आलं. बरं हे संत सत्पुरुष आहेत, ते ईश्वरी प्रेरणेनं काम करतात, स्वतःच्या इच्छेनं करत नाहीत. म्हणजे नाथ महाराजांना नवीन ग्रंथ निर्माण करा अशी भगवंतांनी प्रेरणा दिल्यामुळं तो झाला. बरं तो झाल्यानंतर पुन्हा अध्यात्म रामायण परत ग्रंथ निर्माण करावा लागला नाथ महाराजांनाच. हे सगळे ग्रंथ झाल्यानंतर दासबोध निर्माण झाला. तोही रामाच्याच प्रेरणेनं झाला. पण 350 वर्ष झाली आहेत. आजपर्यंत मराठी सारस्वतामध्ये दासबोधानंतर त्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ निर्माण झालेला नाही. तो का नाही निर्माण झाला? याचं कारण दासबोधामध्ये जेवढं काही दिलेलं आहे, ते आजसुद्धा कालोचित ज्याला आपण टाईम रिलेव्हंट असं म्हणतो ना, असं ते आहे. नाहीतर अजून काही नवीन शिकण्याची किंवा शिकवण्याची आवश्यकता जर निर्माण झाली, तर भगवंत कुठल्यातरी महापुरुषाला उपदेश करेल, "आता नवीन ग्रंथ लिहायला घे." पण तो निर्माण झाला नाहीये आजपर्यंत याचा अर्थच असा आहे, की दासबोधापर्यंत जेवढी काही शिकवण आहे, ती शिकवण परिपूर्ण आहे. ती आजच्या काळाला सुद्धा सुसंगत अशी आहे. हे दासबोधाचं फार आगळं-वेगळं वैशिष्ट्य आहे, असं म्हणू शकतो. एक फक्त मुद्दा सांगतो, की इतर ग्रंथ एका शिष्याला त्याला पडलेल्या शंका प्रश्नांना उत्तर देणारी आहेत. दासबोधामध्ये एका शिष्याला उपदेश नाहीये. अनेक प्रकारचे अनेक शिष्य आहेत आणि अनेकांना त्या पद्धतीने उपदेश केलेला आहे. म्हणून याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष सर्वाचा विचार आहे. भक्ती, योग, ज्ञानमार्ग, उपासनाकांड या सगळ्याचा विचार याच्यामध्ये आलेला आहे. असा हा ग्रंथ आहे. समर्थ रामदासांच्या एकूणच वाङ्मयांबद्दल आता थोडीशी माहिती तर आपण दिलीच. अ, त्याच पद्धतीने त्यांच्या कार्याबद्दल पण थोडीशी माहिती आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकाल का? समर्थांचं कार्य हे फार अद्वितीय असं कार्य आहे. आता स्वाभाविकपणे तुम्ही ज्यांना गुरु मानता किंवा जी परंपरा स्वीकारता, त्याच्याबद्दल तुम्हाला एक आस्था असते, आपुलकी असते. त्यामुळे तुम्ही भरभरून बोलणार हे सत्य आहे. पण त्रयस्थपणे जरी आपण विचार केला, तरी हे मान्यच करावं लागतं, की धर्मसंस्थापना करणं याचसाठी समर्थ आले होते. मग अन्य संत धर्मसंस्थापना नाही करत का? करतात. ते सुद्धा धर्मसंस्थापना करतात. पण समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे, की धर्माची जेवढी काही ऐहिक अंग आहेत आणि पारलौकिक आणि पारमार्थिक अशी 3 अंग धर्माची असतात. ऐहिक अंग, पारलौकिक अंग आणि पारमार्थिक अंग. या सगळ्यांना मिळून म्हणजे एन्कम्पासिंग ऑल थीस फॅक्टर्स मग जो म्हणवला जातो तो धर्म असतो. म्हणजे धर्माचा एक सबसेट म्हणजे स्पिरिच्युअलिटी. आपण गणितात शिकलेलो आहे. सेट बरोबर ना, एक युनिव्हर्सल असा कोपऱ्यामध्ये यू लिहिलेला असतो. एक चौकोन काढतात आणि असा यू लिहितात. यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. मग त्याच्यात ए सेट, बी सेट असे वेगळे-वेगळे सेट असतात. तर तसं धर्म हा तो युनिव्हर्सल सेट आहे आणि त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे, ते अध्यात्म. त्याच्यामध्ये परमार्थ पण त्या अध्यात्माचा अजून एक सबसेट म्हणजे परमार्थ आहे. इतर प्रपंच आहे. राजनीती आहे, दंडनीती आहे, अर्थशास्त्र हे सगळे त्या धर्माच्या आत बसतात. म्हणून धर्मसंस्थापक म्हणून जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो, जर म्हणायचं झालं, तर त्यांनी या सर्व अंगांना स्पर्श करावा लागतो. संतांनी काय केलं, परमार्थ, अध्यात्म आणि त्याच्या अनुषंगानं जेवढा प्रपंचाचा उपदेश करणं गरजेचं आहे, तेवढा प्रपंचाचा भाग हा अन्य संतांनी त्या काळानुसार अर्थातच ईश्वराच्या प्रेरणेनं केलेला आहे. पण श्रीमद आदी शंकराचार्य जे कलियुगाच्या सुरुवातीला प्रकट झाले, त्यांनी ज्याप्रमाणे धर्मसंस्थापना केली, तेव्हापासून समर्थांपर्यंत जर विचार केला, तर तेवढ्या व्यापकपणे अन्य कुणी केली आहे असं आपण म्हणू शकत नाही. पण समर्थांनी राजनीतीसुद्धा हाताळली. हे त्यांचं फार मोठं आगळं-वेगळेपण आहे, की जे खरं म्हटलं तर श्रीमद आचार्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणू शकत नाही. त्यांनी सुधन्वा नावाच्या राजाला उपदेश केला, जो बौद्ध मताकडं, जैन मताकडं कलला होता. पण त्याला पुन्हा सनातन धर्माकडं आस्थान्वित केलं आणि त्या माध्यमातून पुढं नेलं. हे सगळं सत्य आहे. पण त्यांनी स्वतः राजनीतीचे डावपेच खेळलेले नाहीयेत. स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे समर्थांच्या बाबतीत. तर विवेकानंद म्हणायचे, की "कोशिंबीर कशी बनवावी? विटाची भट्टी कशी भाजावी? मजुरांना पगार कसे द्यावेत?" या प्रापंचिक
बहिर्मुखतेचं एक टोक आणि ध्यान समाधी कशी लावावी, ज्ञानाची प्राप्ती कशी करावी, त्या ज्ञानाचं विज्ञान कसं करावं, निर्विकल्प अवस्थेला कसं जावं, परमात्म्याशी एकरूप कसं व्हावं आणि अजातवादापर्यंत कसं पोहोचावं, हा परमार्थातील परमोच्च बिंदू, हा उत्तर ध्रुव असे 2 दक्षिण आणि उत्तर 2 ध्रुव एकत्र कधी येऊ शकत नाहीत. पण त्याला अपवाद म्हणजे समर्थ रामदास स्वामी आहेत. असं स्वतः स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, की जो बहिर्मुख असतो तो इतका अंतर्मुख होऊ शकत नाही आणि जो इतका अंतर्मुख असेल तो इतका बहिर्मुख होऊन हे काम करू शकत नाही. पण समर्थांचं हे आगळं वेगळेपणच आहे, की एकाच वेळेला ते या दोन्ही गोष्टी करू शकत असतात. त्यांच्यासमोर मोठे-मोठे राजे-रजवाडे सुद्धा त्यांना नतमस्तक होत असत आणि गोरगरीब जनता सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होत असे. ज्याला जो उपदेश गरजेचा आहे ते सगळं ते देतच असत आणि पुन्हा या सगळ्याचा त्याग करून एकांतामध्ये जाऊन ध्यान लावून बसत असत. हे जे काही त्यांचं वेगळेपण आहे ते अद्भुत आहे आणि म्हणून म्हटलं, की समर्थांच्या नंतरच्या काळात जे ग्रंथ त्यांच्या परंपरेत लिहिले गेले आणि संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांनाही जे लिहिले, त्यामध्ये ह्या गोष्टीला खूप प्राधान्य दिलं, की स्वतः राजनीतीपेक्षा फार उच्च अवस्थेमध्ये त्यांचे स्वतःचं जरी चरित्र असलं, तरी सुद्धा काळाची गरज ओळखून राजनीतीला त्यांनी फुली मारली नाही आयुष्यामध्ये आणि ती राजनीती पण करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याला आपण समर्थांच्या संदर्भात म्हणतो, की "देवद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालावे परते. देवदास पावती फत्ते, यदर्थी संदेह नाही." जे देवद्रोह करतात, देशद्रोह करतात, त्यांना पिसाळलेल्या कुत्र्यांसारखं मानून संपवून टाका. ही तीक्ष्ण भाषा सुद्धा या संतांच्या मुखामध्ये येते. आणि दुसरीकडं ते स्वतः बोलतात, की "स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे." हेही तेच सांगतात. त्यामुळं ही जी 2 टोकं आहेत, असा सांगणारा एक महात्मा आपल्या इथं होऊन गेला आणि म्हणून त्यांना समर्थ रामदास हे नाव मिळालं. भगवान श्री रामचंद्रांना त्यांनी आपला आदर्श मानला, आपले आराध्य मानलं आणि याचं कारण का? श्री रामचंद्रांनी धनुष्याचा कधी त्याग केला नाही. बरोबर आहे? आणि जो शस्त्रास्त्रांचा त्याग करतो, तो देव लोकांना मोक्ष देणार असेल, पण देशाला स्वतंत्र करू शकणार नाही. त्यामुळं अशाच श्रीरामांना आणि अशाच हनुमंतांना समर्थांनी आदर्श मानलं आणि त्यांच्या माध्यमातून एक अद्भुत कार्य उभं केलं. रामायणाला प्राधान्य दिलं, श्री रामचंद्रांना प्राधान्य दिलं आणि सांगितलं, ज्याप्रमाणे श्री रामचंद्रांवर एवढे आघात झाले तरी सुद्धा ते हतबुद्ध झाले नाहीत आणि स्वतःचं सैन्य स्वतः निर्माण केलं. त्यांनी काही भरताला सांगितलं नाही, "अरे सैन्य पाठवून दे अयोध्येतून माझ्यासाठी." असं म्हटलं नाही. स्वतःचं सैन्य स्वतः निर्माण केलं आणि रावणाशी लढले. तुम्हाला सुद्धा श्रीरामांचा आदर्श गिरवावा लागेल. स्वतःचं सैन्य स्वतः निर्माण करा, शत्रूवर तुटून पडा आणि स्वधर्माचं रक्षण करा. हा अत्यंत जाज्वल्य असा महाराष्ट्र धर्म शिकवणारे समर्थ आहेत आणि हे समर्थांचं आगळं वेगळंपण आहे आणि म्हणून महाराष्ट्रीय लोकांनी तरी त्यांच्याबद्दल नित्य विनम्र असलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल अत्यंत आदरभाव व्यक्त केला पाहिजे, असं मला वाटतं. मगाशी तुम्ही बोलताना उल्लेख केला रामदासी अ, लोकांबद्दल. ॲक्चुअली म्हणजे अर्थात तो विषय खूप मोठा आहे, वेगळा आहे. पण तरीसुद्धा उत्सुकता म्हणून विचारतो, की रामदासी लोकांचं कार्य काय असतं? आणखीन 2 प्रश्न जोड प्रश्न म्हणजे, की त्याच्यामध्ये ते काय करतात? एक्झॅक्टली नेमकं ते काय करतात? आणि तुम्ही स्वतः सुद्धा याच्यात वाहून घेतलंय, तर तुमचं स्वतःचं सुद्धा कार्य काय म्हणजे एक एक लेमॅनच्या भाषेत टाईम टेबल म्हणा किंवा गोष्टी काय कार्य असतं एक्झॅक्टली? त्या उत्सुकतेपोटी मी विचारतोय. मुळात समर्थांनी याला स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी, असं म्हटलेलं आहे. तेव्हा स्वरूप संप्रदाय आणि रामदासी या ओवीमध्ये पहिला शब्द स्वरूप संप्रदाय असा आहे आणि शेवटचा शब्द रामदासी असा आहे. ह्या दोघांना जोडणाऱ्या मधल्या गोष्टी आहेत. स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ, जानकी देवी, रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ. मग कुणाचा? रामदासी. म्हणून रामदासी हा मुळात स्वरूप संप्रदायाशी निगडीत असणारा संप्रदाय आहे. जसे ब्रह्मचार्यांचे संप्रदाय शास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत, की नैष्ठिक ब्रह्मचार्यांचे काय संप्रदाय आहेत? स्वरूप आहे, कैवल्य आहे, प्रकाश आहे
आनंद आहे, असे 4 संप्रदाय मुख्य मानले जातात. तर त्याच्यातील स्वरूप संप्रदाय हा समर्थांचा संप्रदाय सांगितला, की ज्याची श्रीराम आणि सीता या देवता आहेत आणि उपास्य देवता हनुमान आहे. हं. तर हाच तो संप्रदाय आहे. त्यालाच रामाचं दास्य करणारे आणि मुळात समर्थांना आपण समर्थ म्हणतो, पण ते स्वतःला रामदास म्हणतात आणि त्यांचं मुळातलं स्वतःचं नाव नारायण हे आहे, आईनी वडिलांनी ठेवलेलं. पण रामरायांनी जेव्हा अनुग्रह समर्थांना दिला, त्यावेळेला रामदासा असा उल्लेख करून तो दिला आणि गुरूंनी दिलेलं नावच आपण प्रमाण मानतो. बरोबर? मागची नावं सगळी विसरून जातो. म्हणून त्यांना रामदास ते स्वतःला म्हणायला लागले. मग त्या रामदास या नावावरून त्या संप्रदायाचं नाव रामदासी पडलं. तेव्हा आम्हा लोकांना रामदासी बुवा असं म्हटलं जातं. याच्यामध्ये प्राधान्यानं 2 प्रभेद आहेत. म्हणजे आपण सब डिव्हिजन्स म्हणतो. तसे 2 आहेत. एक तर स्वरूप संप्रदाय म्हटलं. स्वरूप संप्रदायातील हा रामदासी ही परंपरा, की जी समर्थांना अ, आदिपुरुष मानून तिथून पुढे चालते. मुळात या संप्रदायाची गुरुपरंपरा काय आहे? आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतीं वंदे रामदासं जगद्गुरुं. अशी ही परंपरा आहे. म्हणजे आदिनारायणापासून समर्थांपर्यंतची ही परंपरा आणि समर्थ हे सद्गुरू होऊन ते एक नवीन संप्रदाय निर्माण करतात भगवंताच्या प्रेरणेनं. म्हणून त्याला रामदासी परंपरा किंवा समर्थ परंपरा असं म्हटलं जातं. तर त्या परंपरेमध्ये समर्थांच्या काळापासून 2 प्रभेद होते. एक नैष्ठिक ब्रह्मचारी राहणारे महंत वृत्तीचे रामदासी आणि दुसरे गृहस्थाश्रमी असणारे रामदासी. कारण गृहस्थाश्रमाला सुद्धा समर्थांनी संप्रदायामध्ये स्थान दिलं. ते स्वतः नैष्ठिक ब्रह्मचारी होते. पण गृहस्थ लोकांना सुद्धा त्यांनी स्थान दिलं आणि ज्या गृहस्थांनी धर्मकार्य पुढे न्यायचं कार्य केलं, त्यांना मठ बांधून दिले किंवा अन्य प्रकारची काही सेवा त्यांनी केली असेल, तर त्या कार्यामध्ये त्या पद्धतीनं ते काम करतात म्हणून त्यांना रामदासी किंवा गोसावी अशा 2 पद्धतीनं म्हटलं जायचं. तर हे गृहस्थ झाले. पण नैष्ठिक ब्रह्मचारी जे आहेत, त्या नैष्ठिक ब्रह्मचाऱ्यांची जबाबदारी थोडी जास्त आहे. कारण त्यांनी प्रचार-प्रसार करावा, एके ठिकाणी राहू नये, फिरत राहावं. समर्थांचंच वचन आहे, की "ब्राह्मणो हिंडता बरा." तो हिंडत राहायला पाहिजे. एके ठिकाणी ठाईच बैसणे खोटे, ब्राह्मणो हिंडता बरा. त्याचं कामच धर्माने लावून दिलेलं आहे, की बाबा तू जे काही मिळवलंस, ते समाजामध्ये प्रचारित, प्रसारित करणं, हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळं या महंतांनी जागोजागी जाऊन धर्मस्थापना करावी त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार. तर हे काम त्यांनी करायचं म्हणून ब्रह्मचारी म्हणजे नैष्ठिक ब्रह्मचारी. आता ब्रह्मचार्यामध्ये परत प्रभेद आहेत. ब्रह्मचारी कोण? की जो शिकतो गुरूंकडं तोपर्यंत ब्रह्मचारी आणि नंतर विवाह करतो. त्याला ब्रह्मचारी म्हणतात. पण जो आजीवन ब्रह्मचर्य पालन करण्याचा निर्णय घेतो, त्याला नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात. कारण निष्ठेनं तो ते करतोय. तर असे नैष्ठिक ब्रह्मचारी समर्थांनी जागोजागी त्या मुलांना एकत्र केलं, त्यांना दीक्षा दिली, उपदेश केला आणि त्या लोकांनी मग हे धर्मकार्य करायचं. संप्रदायाची प्रधान 4 लक्षणं सांगितली जातात, जी दासबोधामध्ये आहेत. पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. तर ही चतुःसूत्री मानली जाते रामदासी परंपरेची. तशी तर 20-40 लक्षणं सुद्धा सांगून ठेवलेली आहेत. पण त्या सगळ्या लक्षणांचा अंतर्भाव या 4 गोष्टींमध्ये केला जातो. हे पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर, रीड, राइट एंड इंटरप्रेट मराठीमध्ये. बरोबर ना? हां. तर हेच समर्थांनी सांगितलेलं आहे. पण ते अगदीच तपशिलातलं झालं. म्हणून पहिले ते हरिकथा निरूपण. यामध्ये हरिकथा म्हणजे भगवंताची कथा म्हणजे अध्यात्म आलं याच्यामध्ये आणि निरूपण याचा अर्थ वेदांत आला. निरूपण म्हणजे काय? प्रवचन. हरिकथा म्हणजे कीर्तन. तर कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून लोकांना धर्माच्या बाबतीमध्ये, अध्यात्माच्या बाबतीमध्ये आणि नीतीच्या बाबतीमध्ये सदाचार हा थोर सांडू नये तो. तर त्या नीतीच्या बाबतीमध्ये त्यांना जागरूक ठेवणं, हे पहिलं त्याचं काम आहे. पहिले ते हरिकथा निरूपण. दुसरं राजकारण. हे व्यवच्छेदक लक्षण रामदासी परंपरेचं आहे. आणि इथं राजकारण शब्दावरून खूप खल झालेला आहे. विद्वानांमध्ये इतकी विचित्र मतं आहेत आणि अभिनिवेशानं ती मंडळी भांडलेली आहेत. आम्ही त्या भांडणात पडत नाही.
पण एकूण समर्थांच्या उपदेशाचा जर आपण धांडोळा घेतला, तर राजकारण हे अगदी प्रत्यक्ष राजनीती जो विषय म्हणतो आपण, जे संस्कृतमध्ये ज्याला राजनीती म्हणतो, तिथपासून ते अगदी सामान्य गोष्टीतील व्यवस्थापनापर्यंत तुम्ही राजकारण हा शब्द कॉइन करू शकता, की त्याला इतका मोठा व्यापक अर्थ आहे. म्हणजे तुम्ही घरगुती किंवा व्यक्तिगत अगदी जसं तुम्ही वेळापत्रक हा शब्द वापरलात, त्याला सुद्धा राजकारण आपण म्हणू शकतो. का? वेळापत्रक म्हणजे काय आहे? वेळेचं नियोजन म्हणजेच वेळापत्रक ना. म्हणजे इथपर्यंत व्यक्तिगत नियोजनापासून ते राष्ट्राच्या नियोजनापर्यंत सगळे विषय त्या राजकारण या एका शब्दाच्या अंतर्गत येतात. म्हणजे ह्याच्या बाबतीतही तो रामदासी जो कोणी म्हणवतो, तो जागरूक पाहिजे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. दाक्षम एकपदम धर्म्यम असं शास्त्र सांगतं. अखंड सावधान असणं म्हणजे धर्मपालन करणं आहे. आपल्याला धर्मपालन म्हणजे काहीतरी वाटतं असं पाणी ह्या हातावरून सोडा, मग असं सोडा, की असं सोडा हा तपशिलातला विषय आहे. धर्म म्हणजे काय? दाक्षम एकपदम धर्म्यम. दक्षता, जिथं जे करायला हवं ते मला करता येणं, जिथं जे टाळायला हवं ते टाळता येणं, याच्याबद्दल मी पूर्णपणे जागरूक असणं, याला दक्षता म्हणतात. त्यालाच धर्म म्हटलेलं आहे. आणि इथं समर्थ काय म्हणतात? तिसरे ते सावधपण सर्व विषयी. हाच तो अर्थ आहे, की तुम्ही वेळ फुकट घालवाल तर काय होईल? हं? तुम्ही कालक्षेप कराल, तुम्ही चुकीचे निर्णय घ्याल, काय होईल? ही जी दक्षता तुमच्यामध्ये असायला पाहिजे, हे सावधपण तुमच्यामध्ये असायला पाहिजे. फोरसिंग ज्याला म्हणतो फोरसाइट, ती तुमच्यामध्ये असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असणं, हे तिसरं लक्षण सांगितलं. आणि चौथं लक्षण सांगितलं, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप. ज्या लोकांना हिंदू धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, परंपरेबद्दल काही शंका असतील, कुशंका असतील, कुतर्क असतील, तर त्यांचे सर्व आक्षेप आणि त्यांच्या सगळ्या त्या अ, दुर्भावना, त्या तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं न रागवता तर्काच्या आधारावर त्या सोडवाव्या लागतील. म्हणजे तेवढा तुमचा व्यासंग असावा लागेल आणि स्वतः तुम्ही तेवढे विवेकी असायला हवे. तर ही 4 लक्षणं ज्यानं धारण केली, तो रामदासी झाला. त्यामध्ये दुसरा उपासनेचा भाग आहे. श्री रामचंद्र हे आराध्य आहेत. सीतामाई अर्थातच त्यामुळे आल्या आणि हनुमंतांची उपासना, जी बलाची उपासना आहे, त्या बलाच्या उपासनेच्याही मागं त्यांनी लागायला हवं आणि स्वतः करणं आणि करवणं. विशेष करून सूर्यनमस्कार, जोर बैठका, दंड बैठका या गोष्टी स्वतः करणं आणि करवणं, या गोष्टी समर्थांना इथं अभिप्रेत आहेत. म्हणून रामदासी असणं म्हणजे एवढं सगळं काही असणं आहे. पण प्रत्येकाला एवढी जबाबदारी दिलेली नव्हती. समर्थ स्वतःच तसे वागायचे. समर्थांनी 2 विभाग पाडले नंतर. राजनीती करणारे रामदासी वेगळे ठेवले आणि धर्मनीती, अध्यात्म सांभाळणारे रामदासी वेगळे ठेवले. आणि समर्थांनी जायच्या आधी दोघांचा पट्टाभिषेक केला. राजनीती जे सांभाळतील ते महंत, ते गृहस्थ होते. त्यांचं नाव दिवाकर गोसावी रामदासी. आता देशपांडेही त्यांना म्हणतात. महाबळेश्वरच्या मठाचे मुख्य. तर त्यांच्याकडं राजदरबारी जायचं जबाबदारी ठेवली, की जे काही राजनीती करायची ते त्यांनी, बाकीच्यांनी त्याच्यात लक्ष घालायचं नाही. आणि धर्मनीती, अध्यात्म, नीती हा विषय ज्यांनी हाताळायचा आहे, त्याच्यामध्ये कल्याण स्वामींना त्यांनी त्यांचं प्रमुख बनवलं. कल्याण स्वामींना. अशा प्रकारे त्यांनी बायफर्केशन केलं समर्थांच्या काळामध्ये. त्यामुळं आत्ता सुद्धा राजनीती करणारे किती रामदासी आहेत असं उघडपणे आपण सांगू शकत नाही. पण आमच्या समोर दायित्व हे आहे, की राजनीतीला एक्सक्लुजन न मानता, तो पण धर्माचा एक महत्त्वाचा अंग आहे असं मानून त्याबद्दल सुद्धा भाष्य करून लोकांना त्याबद्दल जागरूक केलं पाहिजे. अशा पद्धतीनं रामदासी लोकांचं कार्य आहे आणि त्यामध्ये मी काय करतो? हा जो तुमचा प्रश्न आहे, तर त्याला उत्तर असं, की अ, काही काळ सेवा झाल्यानंतर मी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेमध्ये काम करतो आणि त्यांच्याद्वारे जे काही उपक्रम चालवले जातात. सज्जनगडावरती आम्ही बालक आणि बालिका यांची शिबिरं घेतो. म्हणजे वयोगट 10 ते 14 या वयातील मुलांना, मुलींना धर्म, अध्यात्म शिकवणं. त्यांच्या त्यांच्या वयानुसार बरं का. त्यानंतर 15 ते
23 या वयोगटातील युवक आणि युवती यांना पुन्हा त्या वयानुसार काय शिकायला पाहिजे, तुम्ही कसं कार्य केलं पाहिजे. म्हणजे धर्माचा त्याग न करता तुम्ही तुमचा प्रपंच कसा चालवला पाहिजे भविष्यात जाऊन, हे सांगतो. पण 24 ते 50 प्रापंचिकांचा जो गट आहे, त्या गटामध्ये तुम्ही कुटुंब व्यवस्था कशी सांभाळून पुढच्या पिढ्यांवर कसे संस्कार केले पाहिजेत, ही प्रपंचिकांची शिबिरं. आणि त्यानंतर 51 ते 75 या वयोगटातील वानप्रस्थ वयामध्ये आलेल्या लोकांनी आता पुढं काय करायचं? हा एक मोठा प्रश्न असतो. बरोबर ना? म्हणजे मोबाईल किती वेळ वापरावा इथपासून सांगायची वेळ आहे. तर ह्या लोकांनी काय करावं? तर हे सुद्धा आपण त्यांना शिबिरांच्या माध्यमातून शिकवतो. सज्जनगड आणि समर्थांनी ज्या ठिकाणी दासबोध लिखाण करवलं, ते स्थान शिवथरगड. या ठिकाणी माझी सेवा काही काळ झाली. त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला, की आता आपण अ, लोकांमध्ये जाऊन काम करायला हवं. सज्जनगडावर लोक किती येतील? शिवथरघडीमध्ये लोक किती येतील? मग ते लोक आल्यानंतर त्यांना थोडंफार तुम्ही काहीतरी सांगणार. हे पुरेसं नाहीये. तर लोक जिथं आहेत तिथं तुम्ही गेलं पाहिजे. असा विचार करून समर्थ सेवा मंडळाचीच एक अ, संलग्न संस्था, ज्याला आपण सिस्टर कन्सर्न म्हणतो, अशी आहे. त्यांचं नाव आहे श्रीधर कुटी न्यास सज्जनगड. हं. त्यांचीच संस्था आहे. तर त्या न्यासाकडं पुण्यामध्ये एक मठ आहे. तर असा विचार करण्यात आला, की पुण्यामध्ये जाऊन काही कार्य उभं करता येतं का बघावं. म्हणून मग माझी नियुक्ती 5-5.5 वर्षापूर्वी त्या मठामध्ये करण्यात आली आणि आता तिथून ते कार्य मी पुढं करतो. पण तिथंच मी नेहमी असतो असं नाही. फिरती बरीच चालू असते आणि त्या च्या माध्यमातून सुद्धा जागोजागी जाऊन हे कार्य चालू राहतं. मग त्यामध्ये रामकथा आहे. कारण समर्थांची आज्ञा आहे महंतांना, की रामकथा ब्रह्मांड वेधून पैलाड न्यावी. कारण रामकथेमध्ये हनुमंतांच्या माध्यमातून ब्रह्मचार्यांना उपदेश आहे. राम, सीता यांच्या चरित्राकडे बघून गृहस्थांना उपदेश आहे. बरोबर ना? आणि भरतांसारखे भक्त आहेत, त्यांना भक्त कसा असावा याची लक्षणं आहेत. रावणासारखे काही दुष्ट आहेत, कसं नसावं याचंही तिथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून रामकथा ही समर्थांची अ, ज्याच्यावर त्यांनी भर दिला, तर ती कथा सांगणं, त्याला जोडून हनुमंतांची कथा सांगणं, महाभारत लोकांना सांगणं, श्रीकृष्णांचं चरित्र म्हणजे योगेश्वर ते कसे आहेत, ह्या पद्धतीनं श्रीकृष्ण चरित्र सांगणं. त्या व्यतिरिक्त व्यंकटेशांचं चरित्र, देवीचं चरित्र, गणेशाचं चरित्र असे अनेक देवतांची चरित्र सांगणं, हा उपक्रम. जाज्वल्य महाराष्ट्र धर्म, रामराज्य किंवा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म हा काय आहे, हे समाजाला समजावून सांगणं. त्या व्यतिरिक्त ही शिबिरं जी मी म्हटली, त्या शिबिरांना मार्गदर्शन करणं, त्याचं आयोजन करणं, या गोष्टी. आणि मग अन्यत्र कुठं प्रवचन असेल, निरूपण असेल, तर आणि व्याख्यान असेल, याच्यामध्ये जेवढं काही करणं शक्य आहे, तेवढं करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत असतो. जेवढी काही शक्ती समर्थ देतात, त्या माध्यमातून ते कार्य होत राहतं. आणि तो जो श्रीधर स्वामी मठ आहे पुण्यामध्ये, मुकुंदनगर या ठिकाणी आहे. त्या मुकुंदनगर या ठिकाणी जो मठ आहे, त्याच्यातून काही कार्यक्रम घेणं, जसं साप्ताहिक उपासना आहे. ती उपासना श्री सज्जनगडावर 350 वर्षापासून चालू आहे. तर ती आपण तिथं घेतो. दर गुरुवारी ज्या श्रीधर स्वामींचा एक मोठा मंत्र आहे, नमःशांताय असा मंत्र 32 अक्षरांचा, त्याचा जप अनुष्ठान आपण करवतो. दर शुक्ल एकादशीला आपण 13 तासाचा रामनामाचा जप तिथं घेतो. आणि त्या व्यतिरिक्त काही सत्संग मेळावे तिथं होत असतात आणि महत्त्वाचे काही उत्सव, जसे दासनवमीचा उत्सव आहे, रामनवमीचा उत्सव आहे, श्रीधर स्वामींचा जयंतीचा आणि पुण्यतिथीचा उत्सव आहे, हनुमान जयंती आहे आणि गुरुपौर्णिमेचा आहे. असे हे उत्सव त्या मठातून घेऊन लोकांना धर्म, अध्यात्म याशी जोडून ठेवणं आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये अनेक वेगळी-वेगळी उपासना केंद्र काढून, त्या उपासना केंद्रांमधून उपासना आणि प्रवचनाच्या माध्यमातून धर्मजागरण, अध्यात्माचं जागरण हे करणं, हे जेवढं काही करता येणं शक्य आहे, तेवढं करण्याचा ओके. प्रयत्न चालू असतो. जसं आता आपण बोलतोय, तसं-तसं इव्हन मला सुद्धा मी स्वतःला लेमॅनच समजतो. कारण कसं होतं, की माझं बॅकग्राऊंड आय-टी असल्यामुळे फार अध्यात्माचा
संबंध येत नाही. पण जेवढा केवढा येतो आणि एकंदरीत आपण जे काही सांगितलं तेव्हा असं वाटतं, की आपल्याला खूप कमी माहिती आहे या गोष्टी म्हणजे आमच्यासारख्या लोकांना खूप कमी माहिती म्हणजे कमी म्हणजे माहिती आहे का नाही इथून सुरुवात होते. खरं तर म्हणजे मला वाटतं ते मूर्खांचे जे प्रकार आहेत त्यात आपण मोडतो का काय असंही वाटायला लागतं कधी-कधी. त्याच्यावरनं एक असा प्रश्न आहे, की आजकाल जे भोंदू बाबा वगैरे असतात, म्हणजे कदाचित हे पण कारण असू शकतं आमच्यासारख्या लेमॅन लोकांना, की अध्यात्म जे ओरिजिनल अध्यात्म आहे त्याच्यापासून दूर जाणं, की बाबा हे काय हे असेच करतात किंवा हे काय असेच काहीतरी. तर त्यांना ओळखायचं कसं? कारण मला असं वैयक्तिक पण वाटतं, की जर का आपण ओळखू शकलो, तर आपल्याला बरोबर डिरेक्शन सुद्धा मिळू शकेल की काय? असा एक मला वैयक्तिक डाऊट होता. तर त्यांना ओळखायचं कसं? मुळात भोंदू बाबा हे आत्ताच आहेत असं नाहीये. हं. अनादी काळापासून सज्जन आणि दुर्जन एकत्रच अगदी कृतयुग असो, त्रेता असो किंवा द्वापर असो. आता तर कलियुग आहे. कलियुग याचा अर्थ कलहाचं युग. जिथं घरात पण कलह होतात. हल्ली फक्त भांड्याला भांडं लागत नाही. भांड्याला भांडी आपटतात. हं. असं हे युग आहे. त्यामुळं दुर्जन कधी नव्हते असं कधीच झालेलं नाहीये. ठीक आहे. त्यामुळं हा तसा म्हटलं तर वैश्विक प्रश्न आहे, युनिव्हर्सल हा प्रॉब्लेम आहे आणि तो पृथ्वीच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. त्याच्या दुष्परिणामांना मला सामोरं जावं लागू नये याच्यासाठी आपण जागरूक असणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणून भोंदूबाबा ओळखायचे कसे असं म्हणताना थोडा मनाच्या श्लोकासारख्या काही ग्रंथांचा जर नित्य आपण अभ्यास ठेवला, थोडी जर उपासना आपण आपली चालू ठेवली आणि त्या उपासनेमध्ये सातत्य असेल, हं, तर त्या उपासनेची देवता, त्या देवतेला आपल्या उपासकाचा अभिमान असतो. हा नियम आहे. तुम्ही हनुमंतांची उपासना करत असाल, हनुमान तुमच्या मागे असतो. तुम्हाला दिसणार नाही, पण योगी माणसाला दिसेल, अरे ह्याच्याजवळ हनुमान आहे. आपल्याला दिसत नाही. कारण अजून आपली तेवढी दृष्टी विकसित झालेली नाही. पण जर उपासना आपली सातत्यानं असेल, तर ती देवता आपल्याला तू चुकीच्या दिशेनं चाललेला आहेस याची जाणीव करून देते. तुम्हाला अमुक-अमुक हा वाईट आहे. अरे पण हा सांगणारा चांगला आहे कशावरून? त्यामुळं भोंदूबाबा ओळखायचे कसे हे आपल्यालाच ओळखता येणं जास्त गरजेचं आहे. एखाद्यानं सांगितलं, की बाबा हा वाईट आहे, म्हणून त्याच्याकडे तुम्ही वाईट म्हणून पाहिलं. उद्या कळेल, की ज्यानी हा वाईट आहे सांगितलं तो पण वाईट होता. बरोबर ना? तर तो विवेक माझ्यात जागा व्हायला पाहिजे. म्हणून तरीसुद्धा शास्त्रांनी काही वर्णनं केलेली आहेत. दासबोधात तर खूप विस्तृत रूपामध्ये वर्णन झालेलं आहे, की साधू कुणाला म्हणावं. मुळात मनाच्या श्लोकातलं एक सोपं वाक्य सांगतो, "करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नभे दैन्य वाणा." हं. ज्याची वृत्ती संत झाली आहे तो संत आहे. ज्याचा वेश झालाय संताचा, नाही का, हे रूप बाहेरचं जे काही आहे, तो संत नाहीये. ज्याची वृत्ती संत झाली आहे, तो संत आहे. वृत्ती संत झाली म्हणजे काय? दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. त्याला कामक्रोधाधिक कशाचाही लवलेश त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. तो कधीही मानवाची स्तुती करताना तुम्हाला दिसणार नाही. तो भगवंताची स्तुती करेल. "मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे." माणसाची कीर्ती का गायली जाते? त्याच्याकडून मला काहीतरी मिळेल. बरोबर ना? म्हणून संत कधी माणसाची स्तुती करताना तुम्हाला दिसणार नाहीत. ते स्तुती करतील तर भगवंताची करतील, परमात्म्याची करतील. म्हणून ज्या माणसाच्या जीवनामध्ये कामक्रोधाधिक विकार दिसत नाहीत, पैशाच्या मागं, प्रसिद्धीच्या मागं तो कधी धावत नाही. असा जो महापुरुष असतो, तोच संत आहे आणि असा जो नाहीये, तो भोंदूच असला पाहिजे असं नाही. पण तो संतत्वाला पोहोचलेला नाहीये. तुमचा प्रश्न भोंदूपणाशी आहे. आता बरोबर याच्या विरुद्ध ज्याचं वागणं आहे, जो दिखावा करतोय, म्हणजे जो दांभिक आहे, दिखावा करतो की मी संत आहे. पण ज्याच्या मुळामध्ये संतत्व नाहीये. तुम्ही त्यांची स्तुती नका करू, त्यांना नका भेटू, ते कसे वागतात बघा. लगेच तुम्हाला हे जाणवायला लागेल, की "अरे, इतके दिवस तू आलाच नाहीस, काय झालं?" बरोबर ना? किंवा तुम्ही स्तुतीपर त्यांना काही बोलू नका किंवा त्यांना जर काही धनधान्याची अपेक्षा असेल ते देऊ नका. मग त्याचं वागणं कसं आहे ते बघा. म्हणून हा विषय खूप तर्काने नीट पाहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट महिलांना थोडा एक सांगण्याची गरज आहे. भावनिक असतात म्हणून, की ते कुठल्याही अशा लोकांना
वश होतात आणि त्याचे भीषण परिणाम नंतर आयुष्यात त्यांना भोगावे लागतात. त्यामुळे महिला वर्गाने विशेष करून कारण असे अनेक प्रकरणं आम्ही पाहिली आहेत, असं नावं घेणं योग्य नाहीये. पण त्यांच्या भावनात्मकतेचा दुरुपयोग असे लोक करतात आणि त्यामुळे त्याबरोबर त्याच्यात सापडतात. बरं फटका त्यांनाच बसतो. चार चौघामध्ये हा विषय बोलू शकत नाही. अशी सगळी स्थिती झाल्यामुळं असा दांभिक आणि असा दुष्ट मनुष्य इतकं सगळं करून सुद्धा मोकळा राहतो. भगवंतानं जे काही त्याला नरकात पाठवायचा तो विषय नंतरचा आहे. पण ह्या बाबतीमध्ये महिलांनी खूप जागं राहायला पाहिजे आणि रामकृष्ण परमहंस म्हणाले होते तसं, गुरुला सकाळीही तपासावं आणि रात्रीही तपासावं. हं. असं त्यांचं एक वचन आहे. विवेकानंदांच्या संदर्भात ते आहे. तसं तपासल्यानंतरच त्यांना योग्य किंवा अयोग्य हे आपण मानायचं. कुणाच्याही भजनी लागायचं नाही. भजनी लागताना भगवंताच्या भजनी लागायचं आणि जे दिवंगत संत आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये थोडीही आशंका नाही, की हे संत आहेत. त्यांच्या भक्तीला लागायचं. ते करता आपली जेव्हा धारणा स्पष्ट होते आणि मला कळायला लागतं, की आता मला बऱ्यापैकी समजलेलं आहे. ते आतली देवता सांगते आपल्याला. मग आपल्या लक्षात येतं, की हा कुठल्या प्रकारचा मनुष्य आहे. हा भोंदू आहे, की चांगला आहे. म्हणून भोंदू असणं वेगळं, संत असणं वेगळं आणि संतत्वाच्या दिशेनं पुढे जाणारा पण संत नसलेला वेगळं. हे 3 वेगळे कळले पाहिजेत. अजून संत नाही झाला, पण चांगला मनुष्य आहे. त्याच्याशी संपर्क ठेवायला हरकत नाही. का? त्याला जो काही अनुभव आलाय, त्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण 2 पावलं पुढे जाऊ शकतो. भले तो संत झाला नसेल, पण माझ्यापुढे 4 पावलं आहे आणि शुद्ध हेतूनं काम करणारा आहे. बरोबर ना? पण म्हणजे तो भोंदू नसतो ना. पण भोंदू वेगळा आहे, तोही मला कळला पाहिजे. पैशाच्या मागे लागणारे, प्रसिद्धीच्या मागे लागणारे आणि दिखावा करून कामक्रोधानं लिप्त झालेले लोक, हे मला ओळखता आले पाहिजेत. या पद्धतीनं आपण जर वागलो, तर निश्चितच आपल्याला भोंदू साधू पटकन लक्षात येऊ शकतो. आपण थोडं शेवटाकडे येऊयात, की आज आपण साधारण आजचं याच्यासाठी करतोय कारण खूप प्रॅक्टिकली गोष्टी मांडल्या आहेत समर्थ रामदासांनी त्यासाठी. आज जे युवा-युवती जे तरुण ज्याला आपण जेन झी म्हणतो, की जे आता शाळा कॉलेजांमध्ये आहेत किंवा आता ते साधारण इकॉनॉमीत येतील. त्यांच्यासाठी आपला काय संदेश आहे, की त्यांनी जर का आज ठरवलं, की आपण ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या, तर त्यांनी सुरुवात कुठून केली पाहिजे? कारण कसं आहे, की कन्फ्युजन दूर करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला, पण त्याची सुरुवात कुठून तरी त्यांनी केली पाहिजे. तर तुम्ही त्यांना असा काय संदेश असेल, की त्यांनी सुरुवात कुठून करावी? युवक-युवतींच्या समोर पैसे मिळवणे आणि मोठी नोकरी तरी मिळवणे किंवा व्यवसाय करणे आणि जीवन उपभोगणे, अशा पद्धतीनंच शिक्षणाच्या माध्यमातून आणि घरात सुद्धा एक विचित्र वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे. तर याला छेद देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या पद्धतीनं शिकाल तर डिप्रेशन, ताटातूट म्हणजे ज्याला डिव्होर्स वगैरे आपण शब्द वापरतो सध्या, हे क्रमप्राप्त आहे, हे सगळं होणं. म्हणून त्या मुलांना मनाचे श्लोक, दासबोध किंवा आपल्या संत वाङ्मय, संतांच्या गाथा आणि मुख्य म्हणजे संत चरित्र ह्याचा अभ्यास द्यायला पाहिजे. आणि या बाबतीमध्ये युवक किती प्राधान्यानं पुढे येतील सांगू शकत नाही. त्यांच्या आई-वडिलांची ही जबाबदारी आहे. घरामध्ये एक वेळ अशी असावी, की जी सध्याचा काळ पाहता आणि मग नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे, अशी मोठी जी शहरं आहेत, नागपूर, त्या ठिकाणी रात्रीचे पावणे 11 ते 11 ह्या 15 मिनिटात सगळे घरात एकत्र असू शकतात. त्याच्या अलीकडचे जे काही तास आहेत, ते सगळे एकत्र असूच शकतील घरामध्ये, हे सांगणं फार सध्या अवघड झालंय. पूर्वी असं असायचं, की अरे दुपारच्या जेवणाला नाही, पण रात्रीच्या जेवणाला तरी एकत्र बसूया. तोही विषय आता जवळपास संपलेला आहे. तेव्हा पर्याय काय आहे? रात्री झोपायच्या आधीचा अर्धा तास किंवा 15 मिनिटं. ह्या वेळेला घरातील सगळ्यांनी एकत्र यावं आणि एखादं संत चरित्र घ्यावं. त्याचं 10 मिनिटं फक्त वाचन व्हावं.
फार नाही अपेक्षा. 10 मिनिटं वाचन व्हावं आणि 5 मिनिटं त्याच्यावर चर्चा व्हावी. एकाने वाचायचं घरामध्ये हल्ली असतातच किती घरामध्ये लोक. एकत्र कुटुंब पद्धती तर संपली. विभक्त आता तीही संपत आली. आता न्यूक्लिअर कुटुंब झालंय. बरोबर ना? असतातच लोक किती. तर 2-4 जे काही लोक आहेत, त्यांनी एकत्र यावं, एखादा विषय घ्यावा आणि तो फार तात्विक नको. चरित्रात्मक असावा. तरुणांच्या दृष्टीनं आपण बोलतो आणि तरुण याचा अर्थ फक्त कॉलेज गोईंग असंच नका धरू. 7वी-8वी पासून पुढचे असं धरा. तर त्या सगळ्यांना ते पचवता येईल वैचारिकदृष्ट्या, असिमिलेट करता येईल, असा तो विषय असावा. संत चरित्र सगळ्यात उत्तम. 10 मिनिटं ते वाचा, 5 मिनिटं त्याच्यावर चर्चा करा आणि ते चांगले विचार डोक्यात ठेवून झोपी जा. म्हणजे उठल्यानंतर चांगले विचार डोक्यात येतील. आणि हे करता हळू प्रत्येकानं सामुदायिक जरी नसलं तरी व्यक्तिगत उपासना 15 ते 20 मिनिटाची केली पाहिजे, प्रत्येकानं. म्हणून व्यक्तिगत उपासना अत्यंत गरजेची आहे. मग त्यामध्ये किमान भीमरूपीचं एक स्तोत्र, रामरक्षा आणि श्रीराम जय राम जय जय राम किंवा घरात एखादी परंपरा असेल अन्य कुठल्या अ, मंत्राची, तर तो मंत्र एक माळ तरी, एवढी तरी उपासना तरुणांनी रोज केलीच पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी. आणि तो नियम घालून घेतला पाहिजे. मग तो कदाचित 8-9 वाजता येईल रात्री, काही कारणामुळं. पण रात्रीचं जेवण त्याच्या आधी नाही करायचं. ते करायचं आणि मगच जेवायचं. असं 15 मिनिटाचा हा नियम आणि 15 मिनिटाचा रात्री झोपायच्या आधीचा नियम. एवढं जरी तरुणांनी आज केलं, तरी भरपूर काही गोष्टी त्यांना कारण त्या देवता त्यांचं रक्षण करतील आणि हा अनुभवाचा विषय आहे. हा असा आपण नाही म्हणू शकत, "दाखव तुझी देवता," असं नसतं होत. उपासना करता त्याची जाणीव व्हायला लागते. तरुणांना हाच उपदेश आहे. दुसरी गोष्ट तरुणांनी करावी ती म्हणजे सध्याचा जो मीडिया आहे, आता आपण मीडियाच्या माध्यमातूनच बोलतो. पण जो मीडिया आहे, तो फार घातक आहे. कोणी काहीही स्टेटमेंट देतं आणि काहीही बोलतं. त्याचं बोलणं किती प्रमाण मानायचं, हा विवेक त्या तरुणांकडं असायला पाहिजे. तिसरी गोष्ट वेब सीरीज, की ज्यामध्ये नातेसंबंधांचं वाटोळं करून टाकलेलं आहे. बरोबर ना? कुठलंच नातं शुद्ध ठेवलेलं नाहीये. या अशा प्रकारच्या वेब सीरीजपासून तरुणांनी दूर राहावं. आणखी एक गोष्ट, ज्या काही टीव्हीवरच्या सीरियल्स आहेत, की ज्या सीरियलमध्ये आम्ही म्हणतो सगळ्यांना, की सी द रिअल, डोंट सी सीरियल. यू शुड सी द रिअल. ते सोडून तुम्ही भलतं काहीतरी बघता. त्याच्यातून मिळतं काय एंटरटेनमेंट, पण ती एंटरटेनमेंट सुद्धा तुम्हाला नकारात्मक बनवते. तुम्हाला अशांत बनवते. म्हणून ही गोष्ट आणि एक तरुणांसाठी उपदेश म्हणजे स्क्रीन टाईम लिमिट करा. किती वेळासाठी मी मोबाईल वापरेन, कशासाठी वापरेन आणि रात्री झोपायच्या 1 तास आधी तुमचा मोबाईल बंद पाहिजे. म्हणजे डोळे तरी तुमचे वाचतील. बाकीचं जाऊ दे. नीतिमत्ता वगैरे राहू दे. डोळे तरी तुमचे ठीक राहतील. ठीक आहे ना? तर स्क्रीन टाईम पहाटे उठल्या-उठल्या लगेच मोबाईल हातात नको आणि रात्री झोपेपर्यंत झोपता-झोपता धाडकन तो तोंडावर पडतो. मग कळतं मला झोप आली आहे. आता मोबाईल बंद करायला हवा. हा जो प्रकार चाललाय तो बंद व्हायला हवा. म्हणून रात्री झोपायच्या आधी तासभर मोबाईल नको. सकाळी उठल्या-उठल्या लगेच मोबाईल हातात नको. तासभर घेऊ नका. ह्या पद्धतीनं तरुणांनी वागावं आणि उपासनेला लागावं. तर त्यांचं ऐहिक, पारलौकिक आणि पारमार्थिक तीनही अंगानं त्यांचं हित होणार आहे आणि त्यांचं हित झालं, की भारताचं पण हित होणार आहे. हाच एक संदेश त्यांना आपण देऊ शकतो आणि हे करण्यासारखं आहे, होण्यासारखं आहे. याच्यात तुम्हाला फार काही 4-4 आणि 6-6 तास उपासना करायला कोणी सांगत नाहीये आणि ते अपेक्षित पण नाहीये. एवढं त्यांनी अवश्य करावं. मग त्यांच्या लक्षात येईल, की किती आपल्यामध्ये बदल झाला. आमूलाग्र बदल होत आहे. हे त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल. वेल आज आपण एक आध्यात्मिक विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इव्हन समर्थ रामदासांचा मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दासबोध वाचलं असेल, ऐकलं असेल किंवा कसं आहे, की सोशल मीडियावर आजकाल जे येतं, ते कितपत खरं मानावं याच्यावर पण एक प्रश्न आहे. पण तुम्ही दासबोध वाचलं किंवा समर्थ रामदासांचं वाङ्मय वाचलं, तर ते एक प्रॅक्टिकल बेसवर सगळं लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही नक्कीच वाचा आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील,
तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अ, लिहा, सांगा. म्हणजे आपल्याला महाराजांना पुन्हा बोलवता येईल त्या प्रश्नांना उत्तर आनंदाने. देण्यासाठी. तर तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि एक मी वैयक्तिक असं म्हणेल, की एक प्रबोधन केलं, की लोकांना कसं आहे, की आज गरज आहे, खरं सांगायचं तर. कारण आता आम्ही सोशल मीडियात काम करतो. तेव्हा आम्हाला अ, माहिती आहे, की बिहाइंड द सीन्स बंद दरवाजाच्या मागे कुठल्या गोष्टी ना जास्त प्रायोरिटी दिली जाते, की लोकांना कसं वळवायचं, तिथून कसं लोकांना ब्रेन वॉश ज्याला आपण म्हणतो, कसं करायचं. सो ते खूप आम्ही जवळून बघितलंय, केलंय असं म्हणता येईल. पण हे करणं ॲक्चुअली प्रबोधन करणं खूप खूप गरजेचं आहे, असं मला वैयक्तिकरित्या पण वाटतं. सो आज तुम्ही आलात आणि माहिती दिलीत. इव्हन समर्थ रामदासांवर, दासबोध आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. विषय खूप मोठा आहे. मला वाटतं आपण पुन्हा एकदा भेटून आणि पुन्हा एकदा एक अशी मुलाखत अरेंज करूयात आणि अजून डीप मध्ये मलाही जायला. यायला आवडेल आणि मी तुम्हाला साधुवाद देतो, की तुम्ही एवढं सगळं मोठं कार्य करत आहात. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. असेच चांगल्या-चांगल्या लोकांना जे मोठं कार्य म्हणजे मला तर अगदी छोट्या माणसाला नाही तुम्ही आपण बोलवलं, करणं आहे. पण अशा मोठ्या-मोठ्या लोकांनी पण तुम्हाला वेळ द्यावा आणि या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं, चांगल्या गोष्टी त्यांच्यासमोर याव्यात एक्झॅक्टली. आणि तेच कार्य तुम्ही करत आहात. म्हणजे एका अर्थानं तुम्ही रामाचंच कार्य करत आहात. अरे नाही, नाही, नाही. आमचं त्यामुळं कुठं पण. तुम्हालाही खूप धन्यवाद आणि साधुवाद. धन्यवाद. येस, धन्यवाद. श्रीराम. श्रीराम.